कर्मयोग स्वामी विवेकानंद। ही बुक समरी न्यूयॉर्कमध्ये स्वामीजींनी दिलेले लेक्चरचे कलेक्शन आहे। स्वामीजी 2.5 वर्ष अमेरिकेत राहिले। त्यांचे तेथे खूप स्वागत झाले। तेथील लोकांना ते फार आवडले। तेथे त्यांच्या शिष्यांनी पैसे गोळा करून त्यांच्यासाठी एक घर भाड्याने घेतले। स्वामीजी तेथे लोकांना वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं द्यायचे। या बुक समरीमध्ये स्वामीजींनी कर्मयोग या विषयावर दिलेले प्रत्येक व्याख्यान समरी स्वरूपात एकत्रित केलेले आहे। या समरीमधून तुम्हाला कर्माचं महत्त्व समजेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करायला शिकाल आणि कामाच्या बदल्यात कशाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य आपण आनंदाने कशी स्वीकारावे आणि कोणतेही काम मनापासून कसे करावे हे देखील तुम्हाला समजेल। कर्म इन इट्स अफेक्ट ऑन कॅरेक्टर। कर्म हा शब्द संस्कृतमधील कृ या शब्दापासून आला आहे। कर्म म्हणजे प्रत्येक कृतीचा परिणाम। एखाद्या व्यक्तीचे कॅरेक्टर अर्थात चारित्र्य त्याच्या सर्व अनुभवांना मिळून तयार होते। हे सर्व अनुभव त्याला अज्ञानापासून ज्ञानाकडे घेऊन जातात आणि त्याच्या चारित्र्याला एक आकार देतात। मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या कोणत्याही कृतीमागचा खरा हेतू काय आहे, तर तुमचे उत्तर काय असेल? अनेकदा लोक एखाद्या विशिष्ट हेतूसाठी काम करतात, काही प्रसिद्धीसाठी, काही सत्तेसाठी, काही संपत्तीसाठी। एवढंच नाही तर काही जण स्वर्गात जाण्यासाठी कामं करतात। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फक्त कर्म करणे। उदाहरण द्यायचं झालं तर काही लोक गरिबांना मदत करतात, त्यांची सेवा करतात। ते प्रसिद्ध होण्यासाठी किंवा आपला ठसा उमटवण्यासाठी हे करत नाही, तर ते चांगल्या कर्मावर विश्वास ठेवतात। त्यांना ते काम करायला आवडतं म्हणून ते ती कामं करतात। कदाचित आता तुम्ही म्हणाल की जो माणूस कामाला कर्म समजून काम करतो त्याला काय मिळत असेल? खरं पाहायला गेलं तर त्याला सगळ्यात जास्त फायदा होतो। कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेलं काम हे मन, शरीर आणि आत्म्यासाठी सर्वोत्तम आहे। पण फक्त 5 मिनिटासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही गोष्ट किती कठीण आहे याची जाणीव होईल। कोणत्याही कामाच्या बदल्यात काहीही न मिळवण्याचा विचार सुद्धा आपल्याला त्रास देतो। स्वार्थाशिवाय कोणतेही काम करण्यासाठी एक स्ट्रॉंग विल पॉवरची आणि स्ट्रॉंग कॅरेक्टरची गरज असते। कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता शक्य तितकं काम करण्याचा प्रयत्न करा। एखादा महापुरुष सतत सत्कर्म करत असतो, जणू काही तो सत्कर्माचे बीज पेरत आहे। तो दररोज त्या बीजांची काळजी घेतो, पण तेच बीज जेव्हा एका वृक्षामध्ये बदलते तेव्हा तो त्याला लागलेली फळांची इच्छा मात्र धरत नाही। तो केवळ आपले कर्म करत राहतो आणि आणखीन चांगली झाडं वाढवत राहतो। जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदत करायची असेल तर त्याची मदत करा, पण मदत केल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल याचा जास्त विचार करू नका। त्याने तुमचे आभार मानण्याची वाट पाहू नका किंवा त्या बदल्यात त्याने तुमच्यासाठी काहीतरी करावे अशी अपेक्षा ठेवू नका। जर तुम्हाला खरंच चांगली कामं करायची असतील तर बक्षिसाबद्दल विचार करण्याऐवजी आणखी चांगली कामं कशी करता येतील याचा विचार करा आणि काळजी करू नका। हळूहळू सरावाने तुम्ही पण कोणत्याही स्वार्थाशिवाय कामं करायला शिकाल। सततच्या सरावाने हीच गोष्ट नंतर तुमची सवय बनून जाईल। ईच इज ग्रेट इन हिज ओन प्लेस। सगळ्यांच्या आयुष्यात त्यांचे रोल्स किंवा आयडॉल्स असतात। कोणीही इतरांवर आपले विचार लादू शकत नाही, म्हणून आपल्याला जो रोल करायला मिळाला आहे त्यांना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। उदाहरणार्थ एका संन्याशाने सगळ्या भौतिक गोष्टींचा त्याग केला पाहिजे। त्याने कुटुंब किंवा संपत्तीचा विचार करू नये। देवाची पूजा करणं आणि देवाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे। तर दुसरीकडे घरातील मोठ्यांना घराची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तेच त्यांचे कर्तव्य आहे। तुमच्या घरातील मोठ्यांना संन्याशाचा आणि संन्याशांना तुमच्या घरातील मोठ्यांचा रोल करण्यास सांगणं चुकीचं ठरेल। प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी पार पाडायची असते। प्रत्येकाने आपले रोल्स योग्य प्रकारे बजावणे गरजेचे आहे। हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट पाहू। एक राजा होता जो त्याच्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक संन्याशाला विचारायचा की कोण अधिक श्रेष्ठ आहे, एक संन्याशी ज्याने जगाचा त्याग केला आहे की असा माणूस जो स्वतःचे घर सांभाळतो, समाजात राहतो आणि त्याचे कर्तव्य पूर्ण करतो। यावर काही संन्याशांनी सांगितलं
की संन्यासी अधिक श्रेष्ठ आहे, तेव्हा राजाने त्याचे पुरावे मागितले आणि जेव्हा ते ही अट पूर्ण करू शकले नाही तेव्हा राजाने आदेश दिला आणि त्यांचं लग्न लावून त्यांना संसार करायला लावला. दुसरीकडे काही जणांनी सांगितलं की घर संसार चालवणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. राजाने त्यांच्याकडेही याचे पुरावे मागितले आणि जेव्हा त्यांनी ही अट पूर्ण केली नाही तेव्हा त्यांना संन्यास घ्यायला लावला. नंतर एकदा एक तरुण संन्यासी तिथे आला, ज्याने सांगितले की घर संसार चालवणारा माणूस आणि संन्यासी दोघेही श्रेष्ठ आहेत, दोघेही आपापल्या जागी महान आहेत. यावर राजा म्हणाला, ही गोष्ट मला सिद्ध करून दाखवा. यावर तो तरुण संन्यासी म्हणाला, यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. राजानेही ही गोष्ट मान्य केली आणि तो राजा आपले नोकर चाकर सोडून एकटाच त्या संन्याशाबरोबर यात्रेला निघाला. ते दोघे मैलोन चालत राहिले आणि शेवटी एका मोठ्या आणि सुंदर राज्यात पोहोचले. त्या राजाची राजकुमारी लग्नासाठी एक योग्य राजकुमाराच्या शोधात होती. ती योग्य राजकुमार शोधण्यासाठी दररोज एका नवीन कार्यक्रमाचे आयोजन करायची. ती राजकन्या खूप सुंदर होती. तिने ज्याची पण पती म्हणून निवड केली असती त्याला वेळ आल्यावर राज्य शासन करण्याचं सौभाग्यही मिळालं असतं. बरेच जण आले, पण राजकुमारीला हवा तसा पती काही मिळत नव्हता आणि तिने एक एक करून सर्वांना नाकारले. मग एके दिवशी तिला एक अतिशय सुंदर संन्यासी दिसला. तो संन्यासी ते सुंदर राज्य पाहण्यासाठी थोडा वेळ तेथे थांबला होता, पण राजकुमारी त्याच्या प्रेमात पडली. ती तिच्या शाही सिंहासनावरून खाली आली व त्या संन्याशाकडे गेली आणि तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. याचा अर्थ असा की तिने त्या संन्याशाला तिचा पती म्हणून निवडले होते. हे सगळं पाहून तो संन्यासी स्तब्ध झाला. त्याने गळ्यातून ती माळ काढून टाकली आणि म्हणाला, हे काय आहे? मी एक संन्यासी आहे, तुम्हाला हे दिसत नाही का? माझ्यासाठी लग्नाला काहीही अर्थ नाही. त्या संन्याशाचे हे उत्तर ऐकून तेथील मंत्री म्हणाले, जर तुम्ही राजकुमारीशी लग्न केले तर तुम्ही या संपूर्ण राज्यावर राज्य करू शकाल. पण याचा त्या संन्याशावर काहीही परिणाम झाला नाही. तो लगेच तेथून निघून गेला. पण राजकुमारी हे स्वीकारू शकली नाही. ती म्हणाली, जर माझे लग्न या संन्याशाशी झाले नाही तर मी आत्महत्या करेल. एवढं म्हणून ती त्या संन्याशाच्या मागे धावू लागली. हा सगळा प्रकार तो राजा आणि संन्यासी अत्यंत काळजीपूर्वक पाहत होते. नंतर ते दोघेही त्या राजकुमारीचा आणि संन्याशाचा पाठलाग करू लागले. संन्याशाला त्या जंगलाचा रस्ता माहिती होता. तो त्या जंगलातून आणि राज्यातून लवकर बाहेर पडला आणि पुढे त्याच्या प्रवासाला लागला. ती राजकन्या मात्र त्याला सगळीकडे शोधत राहिली, पण तिला तो संन्यासी कुठेच दिसला नाही. आता ती खूप थकली होती. ती रस्ता पण चुकली होती. तिला काय करावं हे समजत नव्हतं. तेव्हा तो राजा आणि संन्यासी तिच्याकडे गेले. त्यांनी तिला मदत करायचे आश्वासन दिले, पण तोपर्यंत बराच अंधार झाला होता. म्हणून त्यांनी सकाळी जंगल सोडण्याचा विचार केला. ते सकाळ व्हायची वाट पाहत तेथेच एका मोठ्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबले. त्या झाडावर एक निळा पक्षी त्याच्या पत्नी आणि 3 पिल्लांसोबत राहत होता. त्या पक्षाने आपल्या घरट्यातून खाली पाहिलं आणि बायकोला म्हणाला, अगं आता आपण काय करायचं? आपल्याकडे पाहुणे आले आहेत. या कडाक्याच्या थंडीत ते इथे गारठून जातील. नंतर त्या पक्षाने त्यांना मदत करण्यासाठी काही जाळणाऱ्या फांद्या आपल्या चोचीत धरून तेथे आणून टाकल्या आणि एक छानशी शेकोटी पेटवले. पण तरीही त्या पक्षाला काळजी वाटत होती. तो त्याच्या पत्नीला म्हणाला, आता आपण काय करायचं? आपल्याकडे त्यांना देण्यासाठी अन्न नाहीये. त्यांना कदाचित भूक लागली असेल. असं म्हणून पुढे त्या पक्षाने काय केले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तो निळा पक्षी स्वतः त्यांच्या समोर गेला आणि त्याने त्या पेटत्या शेकोटीत उडी मारली. त्या तिघांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आगीमुळे तो पूर्णपणे होरपळून मेला. हे पाहून त्याची बायको म्हणाले, इथे तर पाहुणे 3 आहेत आणि पक्षी फक्त 1. आपल्या पतीला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तिनेही त्या आगीत उडी मारली. आता त्यांच्या घरट्यात 3 पिल्लं एकटी पडली होती. त्या पिल्लांनी त्यांच्या पालकांना हे सगळं करताना पाहिलं आणि शेवटी त्या तिघांनी त्या आगीत उडी मारली आणि हे सगळं पाहून ते तिघही भांबावले आणि त्यांची भूकही मेली. ते आता फक्त सकाळ होण्याची वाट पाहू लागले. सकाळ होताच त्या दोघांनी राजकुमारीला तिच्या घरी पोचावले. आता त्या संन्याशाने राजाला समजावलं, हे राजा, आज तू एक खूप चांगला धडा शिकलास. तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्या ठिकाणी महान असते. जर तुम्हाला या जगात राहायचं असेल तर तुम्हाला त्या पक्ष्यांसारखं व्हावं लागेल.
जे दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी स्वतःचे बलिदान द्यायलाही तयार होते। आणि जर तुम्हाला या जगाचा मोह सोडायचा असेल तर त्या संन्याशासारखं व्हावं लागेल। एक सुंदर राजकुमारी आणि एक श्रीमंत राज्याचा राजा होण्याचं सुखही त्याला भुरळ घालू शकले नाही। तुम्ही तुमचे कर्तव्य अगदी मन लावून करा। असं केल्याने तुम्ही एक समाधानी आयुष्य जगू शकाल आणि असं केल्याने तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल। द सिक्रेट ऑफ वर्क। तुम्ही काम करताना कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नका। हे चांगलं काम करण्यामागचं रहस्य आहे। आणि अशाच विचाराने काम केलं तर तुम्ही तुमच्या करिअर किंवा बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकता। तुम्हाला केवळ तुमच्या कामावर प्रेम करायचं आहे। जर तुम्ही कोणतेही काम प्रेमाने करत नसाल तर ते प्रेमाने करून बघा। मित्रांनो, लोखंडाच्या साखळीने बांधलेल्या गुलामाला जमिनीवर पाय घासत काम करावं लागतं। त्यामुळे तो जे काम करतो ते चांगलं होत नाही, कारण त्याला ते काम करण्यासाठी जबरदस्ती केली जाते। तो मनाविरुद्ध ते काम करत असतो। म्हणून गुलाम न बनता मालकाप्रमाणे आनंद घेत सर्वोत्कृष्ट काम करा। हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण पुढची गोष्ट पाहू। एकदा 5 राजे एकत्र आले। त्या सगळ्यांनी मिळून सर्व गरीब लोकांना एक मोठी मेजवानी दिली। त्यांनी सगळ्यांना कपडे, पैसे आणि खाद्यपदार्थ भेट म्हणून दिले। त्यामुळे त्या लोकांना त्या 5 राजांबद्दल खूप आदर वाटू लागला। ही मेजवानी एका मोठ्या लढाईमध्ये झालेल्या विजयाच्या आनंदात देण्यात आली होती। अचानक त्या मेजवानीमध्ये एक विचित्र असा मुंगूस आला। त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा आणि अर्धा भाग तपकिरी होता। तो मुंगूस त्या हॉलच्या मध्यभागी गेला आणि म्हणाला, तुम्ही सगळे फसवे आहात। हे काही दान नाहीये। हे ऐकून तेथे हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले की हा मुंगूस वेडा आहे। ते त्याला म्हणाले, तुला त्यांनी गरिबांना किती दान दिलं आहे ते दिसत नाहीये का? त्यांनी खूप त्याग केला आहे। हे सगळं ऐकून मुंगसाने त्याची गोष्ट सांगितली। तो म्हणाला, तो एका छोट्याशा गावातून आला आहे। त्या गावात तो एका ब्राह्मणाला भेटला। तो ब्राह्मण त्याच्या बायको आणि 2 मुलांसोबत राहत होता। ब्राह्मण खूप गरीब होता। गावातील मुलांना शिक्षण देऊन तो थोडेफार पैसे कमवायचा आणि त्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता। त्याचे राहणीमान अतिशय साधं होतं। पण नंतर 3 वर्ष दुष्काळ पडला। या दिवसांमध्ये ब्राह्मण आणि त्याच्या परिवाराची दशा खूप वाईट झाली होती। खूप दिवस त्यांना काहीच खायला मिळालं नाही। एके दिवशी ब्राह्मण धान्याची पिशवी घेऊन घरी आला। धान्य मिळाल्यामुळे त्याने स्वतःला खूप भाग्यशाली समजलं। त्याने त्या धान्यापासून अन्न शिजवले व 4 समान भागांमध्ये अन्नाची वाटणी केली, जेणेकरून ते सगळेजण पोटभर जेवण करू शकतील। जेवण तयार केल्यावर ते सगळे जेवायला बसले। तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला। ब्राह्मणाने दार उघडले। दारात एक वृद्ध माणूस उभा होता। ब्राह्मण म्हणाला, आत या, तुम्ही आमचे पाहुणे आहात। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे आणि त्यांची चांगली काळजी घेणे ही आमची संस्कृती आहे। असे म्हणून त्या ब्राह्मणाने स्वतःचे जेवणाचे ताट त्या वृद्ध माणसाला दिले। ते खाऊन झाल्यावर त्या वृद्धाने सांगितलं, तो 10 दिवस प्रवास करत होता आणि त्याला मागच्या 10 दिवसात काहीच खायला मिळालं नव्हतं। त्याला खूप भूक लागली होती, पण त्याची भूक अजूनही तृप्त झाली नव्हती। हे ऐकून ब्राह्मणाच्या पत्नीने पण तिचे जेवणाचे ताट ते वृद्धाला दिले। त्याने तेही घाईघाईने संपवले। त्याला अजून भूक लागली होती। हे पाहून ब्राह्मणाच्या मोठ्या मुलाने त्याचे जेवणाचे ताट त्याला दिले आणि तो म्हणाला, वडीलधाऱ्या माणसांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे। पण ते खाऊन देखील त्या वृद्धाची भूक भागत नव्हती। आता त्या ब्राह्मणाच्या सगळ्यात लहान मुलाने स्वतःचे ताट त्या वृद्धाला दिले आणि मग ते खाऊन झाल्यावर त्या वृद्धाचे पोट भरले। शेवटी त्याने संपूर्ण परिवाराचे आभार मानले आणि तो रात्री तेथून निघून गेला। आता ब्राह्मण आणि त्याच्या कुटुंबाला खायला काहीच नव्हता आणि यामुळे दुसऱ्या दिवशी ते सगळे उपासमारीने मरण पावले। त्याच दिवशी तो मुंगूस त्यांच्या घरी गेला। त्याने जमिनीवर पडलेले अन्नाचे कण पाहिले आणि जेव्हा त्याने स्वतःचे शरीर त्यावर घासले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला, कारण तेव्हा त्याचे शरीर सोन्याचे झाले। त्या ब्राह्मणाने आणि त्याच्या कुटुंबाने जे बलिदान दिले ते खरंच सोनं होतं। पुढे नंतर त्याला कधीही कोणी इतका मोठा त्याग केल्याचं दिसलं नाही आणि यामुळे त्याचा अर्ध शरीर सोन्याचं होतं। जी कामं प्रेमाने आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय केली जातात ती कामं कोणत्याही नकारात्मक भावनेपासून वेगळी असतात। जर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या कामावर प्रेम केलं तर हे जग खरंच खूप सुंदर आणि अद्भुत होईल। व्हॉट इज ड्युटी?
एकेकाळी एक संन्यासी जंगलाच्या मध्यभागी राहत होता. तो त्याचा संपूर्ण दिवस ध्यान आणि योगामध्ये घालवायचा. एके दिवशी तो एका झाडाखाली विश्रांती घेत होता आणि अचानक त्याच्यावर झाडाची सुकलेली पाने पडली. त्याने वर पाहिले तर झाडावर एक कावळा आणि एक बगळा भांडण करत होते. त्यांच्या हालचालीमुळे सगळीकडे सुकलेली पाने पडत होते. हे पाहून तो संन्यासी चिडला आणि रागाने ओरडून म्हणाला, माझ्यावर पाने फेकण्याची तुमची हिंमत कशी झाली? आणि त्याने रागाने त्या दोघांकडे पाहिले. त्यानंतर तो संन्यासी चकित झाला, कारण त्याने पाहिलं की तो बगळा आणि कावळा दोघेही जळून खाक झाले. संन्यासी स्वतःची शक्ती पाहून खूप आनंदित झाला. काही दिवसांनी त्याच्यावर जंगल सोडायची वेळ आली. तो भिक्षा मागण्यासाठी शहरात गेला. त्याने एक दरवाजा ठोठावला आणि म्हणाला, आई, मला काहीतरी खायला दे. त्या घरात असलेल्या महिलेनं उत्तर दिले, मुला, थोडा वेळ थांब. यावर संन्याशाने विचार केला, ह्या बाईची एवढी हिंमत, ती मला थांब म्हणाली. तिला अजून माहिती नाही माझ्याकडे कोणती शक्ती आहे. संन्यासी त्याच्या मनात हा विचार करतच होता. तेवढ्यात ती महिला तेथे आली आणि म्हणाली, स्वतःवर एवढा गर्व करू नकोस. मी काही तो कावळा किंवा बगळा नाहीये. हे ऐकून संन्यासी चकित झाला. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा ती महिला बाहेर आली, आई, जंगलात राहणाऱ्या त्या कावळ्या आणि बगळ्याबद्दल तुला कसं माहिती? यावर तिने उत्तर दिले, मुला, तू करत असलेले योग साधनेविषयी मला काहीही माहिती नाही. मी एक साधी गृहिणी. मी तुला आता थांबायला लावले कारण मी माझ्या आजारी पतीची सेवा करत होते. तिने पुढे सांगितले की संपूर्ण आयुष्य तिने तिच्या प्रत्येक कर्तव्याला मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिने तिच्या आई वडिलांची काळजी घेतली, त्यांची सेवा केली आणि लग्नानंतर तिने आपल्या पतीची सेवा केली. तिच्यासाठी तर हीच उपासना होती. तिच्या उपासनेने ती संन्याशाच्या मनातील गोष्ट वाचू शकली आणि संन्याशाला पण या महिलेकडून खूप काही शिकायला मिळालं. तिने संन्याशाला पुढच्या शहरात जायला सांगितलं. ती म्हणाली, तेथे एक कसाई आहे ज्याच्याकडून तू बरंच काही शिकू शकतोस. त्यावर त्याने विचार केला, एक कसाई मला काही शिकवणार? पण तरीही तो शहराच्या दिशेने गेला व त्या बाजारात पोहोचला. तिथे त्याला एक कसाई दिसला. तो कसाई मांस कापून ग्राहकांना देत होता. हे पाहून संन्याशाने विचार केला, हे देवा, मला माफ कर. मी एका कसायाशी बोलणार आहे. तो कसाई नक्कीच एखाद्या शैतानाचा अवतार असेल. जेव्हा कसायाने त्याला तेथे उभे असल्याचे पाहिले तेव्हा तो त्या संन्याशाला म्हणाला, तुम्हाला त्या महिलेने माझ्याकडे पाठवलं आहे का? कृपया थोडा वेळ थांबा. मला माझ्या ग्राहकांकडे आधी पाहिलं पाहिजे. मग त्या कसायाने सगळं काम पूर्ण झाल्यावर त्याने त्यांचे पैसे घेतले आणि संन्याशाला आपल्या मागे येण्यासाठी सांगितले. कसाई त्याला घेऊन त्याच्या घरी पोहोचला. त्याने संन्याशाला वाट पाहायला सांगितली. घरी पोहोचल्यावर त्या कसायाने त्याच्या वृद्ध आई वडिलांची सेवा केली. त्यांना अंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्यांना ते खायला दिले. त्यांना अजिबात त्रास होऊ नये याची त्याने पूर्ण काळजी घेतली. ही सगळी कामं करून तो संन्याशाकडे गेला आणि तो म्हणाला, स्वामीजी, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? संन्याशाने त्या कसायाला देव आणि आत्म्याबद्दल काही प्रश्न विचारले. तेव्हा त्या कसायाने त्या संन्याशाला महाभारताच्या गीतेतून त्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते पाहून संन्याशाला खूप आश्चर्य वाटले. त्याला समजलं की तो कसाई खूप ज्ञानी आणि हुशार आहे. पुढे संन्याशाने त्याला विचारलं, तुम्हाला इतकं ज्ञान आहे तरीही तुम्ही इतकं घाणेरडं काम का करता? यावर कसाई म्हणाला, स्वामीजी, सत्य हे आहे की कोणतेही काम घाणेरडे, लहान किंवा वाईट नसते. माझा जन्म या अवस्थेत झाला आणि मी लहानपणीच हे काम शिकलो. मी माझे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. तो कसाई त्याच्या घरातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत होता. तो आपल्या आईवडिलांची खूप काळजी घेत होता. तो संन्यासी नव्हता किंवा जंगलात जाऊन त्याने योग साधना पण केली नव्हती. तरी सुद्धा त्याला त्याच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव होती आणि ते पार पाडण्यासाठी त्याला जे काही करता येईल ते तो करत होता. यातून आपल्याला हा धडा शिकायला मिळतो की आपण आपल्या कामाला एखाद्या पूजेप्रमाणे पूजलं पाहिजे आणि त्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा. इतर कशाचाही विचार करू नका. ते काम केल्याने मिळणाऱ्या मोबदल्याचाही विचार करू नका. तसेच ते काम करताना येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या रिझल्टचा देखील विचार करू नका. या गोष्टींमधील त्या महिलेचे आणि कसायाचे त्यांच्या कामावर प्रेम होते. त्यांनी त्यांचे प्रत्येक काम मनापासून केले आणि यातूनच आपल्याला ही शिकवण मिळते की जो कामगार फक्त त्याच्या कामाच्या परिणामांचा विचार करतो
ज्याला फक्त मिळणाऱ्या मोबदल्याची अपेक्षा असते तो नेहमी त्याच्या कामाबद्दल तक्रार करतो आणि तो कधीच आनंदी नसतो. पण ज्यांना रिझल्टची चिंता नसते त्यांच्यासाठी तेच काम त्यांच्या आनंदाचं कारण बनतं. ते त्यांची कामं आनंदाने स्वीकारतात आणि ते मनापासून पूर्ण करतात. ते नेहमी समाधानी राहतात कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य अगदी मनापासून आनंदाने पूर्ण केलेलं असतं. वी हेल्प आवर स्लेव्स नॉट द वर्ल्ड. एक गरीब माणूस होता ज्याला खूप संपत्ती मिळवायची होती. कुठून तरी त्याने ऐकलं होतं की जर आपण भूत पकडले तर आपण त्या भूताकडून भरपूर पैसे मिळवू शकतो. म्हणून त्याने एका साधूकडे मदत मागितली. पण त्या साधूने त्याला या निरुपयोगी गोष्टीकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आणि त्याला त्याच्या घरी परत जाण्यास सांगितले. पण तो माणूस हट्ट करू लागला. तो म्हणाला, बाबा मला खरोखरच एका भूताची गरज आहे, कृपया मला मदत करा. साधू नाराज झाला. पण मग त्याने त्याला एक तावीज दिले आणि म्हणाला, हे तावीज हातात धरून हा जादूचा मंत्र वाच. त्यानंतर तुझ्या समोर एक भूत येईल आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे तो तुझ्या प्रत्येक गोष्टीचं पालन करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भूत हे फार धोकादायक असतात. त्याला सतत काहीतरी कामात व्यस्त ठेव. त्याला काही ना काही काम देत राहा. जर तू काम देण्यात अपयशी ठरलास तर ते भूत तुझा जीव घेईल. तो गरीब माणूस म्हणाला, ते तर खूपच सोपं आहे. माझ्याकडे त्याला देण्यासाठी खूप कामं आहेत. मी कधीच अपयशी होणार नाही. असं म्हणून तो माणूस घनदाट जंगलात गेला आणि हातात तावीज घेऊन त्या साधूने दिलेल्या जादूच्या मंत्राचा उच्चार केला आणि तेवढ्यात त्याला एक भूत हवेत उडताना दिसले. ते भूत त्याला म्हणाले, तू मला तुझ्या जादूने पकडले आहेस. आता तू मला काहीतरी काम दे, नाहीतर मी तुला मारून टाकेन. गरीब माणूस म्हणाला, माझ्यासाठी महाल बनव. तेव्हा एका सेकंदात तेथे महाल तयार झाले. भूत म्हणाले, हे काम झाले. तो गरीब माणूस पुढे म्हणाला, माझ्यासाठी पैसे दागिन्यांचा पाऊस पाड. पुढच्या क्षणात त्या माणसाभोवती सोने, चांदी आणि हिऱ्यांचा ढीग जमा झाला आणि त्यानंतर भूत म्हणाले, हे काम झाले आहे, आता मला दुसरे काम दे. तो माणूस म्हणाला, हे जंगल कापून टाक आणि तेथे एक शहर उभं कर. अवघ्या काही क्षणात संपूर्ण शहर त्याच्या समोर तयार झाले. नंतर भूत म्हणाले, अजून काही काम आहे का? आता मात्र तो माणूस घाबरला. तो विचार करू लागला की आता या भूताकडून आणखीन काय काम करून घ्यावा. त्याला काही समजत नव्हता. भूत म्हणाले, मला काहीतरी काम दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकेन. आता तर त्या माणसाची स्थिती फारच वाईट झाली. तो खूप वेगाने धावू लागला. साधू सापडेपर्यंत तो कुठेच थांबला नाही आणि साधूंना पाहिल्यावर तो जोरजोरात ओरडू लागला, बाबा मला वाचवा, मला वाचवा. त्याने साधूला सांगितले की आता त्याच्याकडे भूताला देण्यासाठी कोणतेही काम उरलेले नाही आणि आता ते भूत त्याला नक्की मारणार. तेवढ्यातच ते भूत तेथे पोहोचले. मग तो माणूस साधूच्या मागे लपला. तेव्हा तो साधू त्या माणसाला म्हणाला, काळजीपूर्वक ऐक. असा कुत्रा शोध ज्याच्या शेपटीवर कुरळे केस असतील व ज्याची शेपूट वाकलेली असेल आणि मग तुझ्या तलवारीनं त्याचा शेपूट काप व ते भूताला दे आणि त्याला ती शेपटी सरळ करायला सांग. त्या माणसाने अगदी तेच केलं. मग भूताने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण शेपटी सरळ होत नव्हते. यात बरेच दिवस गेले पण भूत त्या शेपटीला सरळ करू शकले नाही. शेवटी भूत खूप थकले. ते म्हणाले, मी आजपर्यंत कोणत्याही कामात कधीही अशा समस्येचा सामना केला नाही. मी तुम्हाला वचन देतो की जर तुम्ही मला आता या कामातून मोकळे केले तर मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. हे ऐकून तो माणूस खूप खुश झाला आणि त्याने भूताला सोडले. आपण ज्या जगात राहतो ते कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे, वाकडे आहे. आतापर्यंत अनेक महान लोकांनी त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ते आपली पकड सैल करतात तेव्हा ते जग पुन्हा कुत्र्याच्या शेपटीसारखे वाकडे होते. म्हणूनच या जगात पाप, वाईट कृत्य आणि चुकांचा स्वतःवर परिणाम होऊ न देणे हे नेहमी चांगले. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला आधीपेक्षा चांगले बनवण्यावर फोकस करा. प्रेम करणं, शांत राहणं आणि योग्य गोष्टींचं समर्थन करणं यासारख्या गोष्टींची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करा. कन्क्लुजन, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोण आहात किंवा काय करता ह्याला जास्त महत्त्व नाही. तसेच काहीतरी वेगळं करण्यासाठी तुम्हाला साधू होण्याची गरज नाही आहे. जर चांगलं काम करायचं असेल तर ती कामं तुम्ही मनापासून आणि खऱ्या भावनेने करा. कामाला कर्म समजा,
त्याला ओझे समजू नका. जेव्हा कामाच्या बदल्यात तुम्ही काही मिळवण्याची इच्छा ठेवत नसाल, तेव्हा तुम्ही खरा आनंद अनुभवू शकाल आणि यामुळेच तुम्हाला शांती व आराम मिळेल आणि तेव्हाच तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल. कारण कर्म हीच खरी उपासना आहे.